नमस्कार BLO बंधू आणि भगिनींनो, आज आपण BLO ॲपमध्ये SIR मॅपिंग कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत। तर यूट्यूबला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण SIR मॅपिंग कशी करायची याबाबत आपण माहिती बघणार आहोत। BLO ॲप ओपन केल्यानंतर मॅपिंग ऑफ इलेक्ट्रोड्स विथ प्रिव्हियस इयर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी दोन पर्याय दिसतात। आता या ठिकाणी काम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे। तर SIR म्हणजे काय? SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, सखोल पुनरीक्षण कार्यक्रम। या कशासाठी करावा? तर अपात्र नावे आपल्या मतदार यादीतून वगळली जावी, मयत नावे वगळण्यात यावी आणि आपल्या यादीचं सखोल पुनरीक्षण होऊन शुद्ध मतदार यादी तयार करणे आणि कोणताही नवीन मतदार या मतदानापासून वंचित राहू नये आणि अपात्र असलेला व्यक्ती आपल्या मतदार यादीमध्ये राहू नये याचा उद्देश हा पूर्ण पारदर्शकप्रमाणे आहे। पारदर्शकरित्या ही मतदार यादी शुद्ध होणार आहे, यासाठी हा SIR मॅपिंग आपल्याला आवश्यक आहे। तर SIR मॅपिंग करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे। आपल्याकडे 2002ची मतदार यादी आणि 2024ची मतदार यादी आपल्याकडे असणे आवश्यक आहे, कारण आपल्याला मॅपिंग करताना 2002च्या यादीशी आताचे जे मतदार आहेत ते मॅप करायचे आहेत। त्यामुळे आपल्याला दोन्हीही मतदार याद्या आवश्यक आहेत। आता यापूर्वी आपण मॅन्युअली मतदार यादीचं मॅपिंग केलेलं आहे। आता तेच मतदार आपल्याला ऑनलाईन पद्धतीने BLO ॲपमध्ये मॅप करावायचे आहेत। तर कशा प्रकारे करायचे आहेत ते आपण बघणार आहोत। या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय दिसतात, मॅप इलेक्ट्रोल विथ प्रिव्हियस SIR, मार्क इलेक्ट्रोल फॉर सेल्फ ॲज प्रोजनी। तर आपल्याला दोन्ही पर्यायामध्ये काम करायचं आहे। सुरुवातीला आपण पहिल्या पर्यायाकडे जाऊ, मॅप इलेक्ट्रोल विथ प्रिव्हियस SIR या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपणास अशा प्रकारे मतदाराची नावे या ठिकाणी दिसतात। आता जी मतदाराची नावे ही आपल्या करंट यादीमधील आहेत, म्हणजे आपल्या आताचे मतदार आहेत। हे मतदार आपल्याला 2002च्या यादीशी मॅपिंग करावायचे आहे। आता कसं मॅप करायचं आहे ते आपण या ठिकाणी बघू। आता या ठिकाणी आणखीन पर्याय दिसतो बघा, क्लिक हिअर टू व्ह्यू कलर कोड। आता कलर कोड काय आहे बघू। आता जर आपण मॅप केला असेल तर आपण हिरवा कलर या ठिकाणी होणार आहे। आणि मॅप बाय सिस्टीम, जर दोन्हीही मतदार मॅच झाले, सिस्टीमने मॅच केले असतील तर तो निळ्या रंगामध्ये दिसणार आहे। तर या ठिकाणी आपण मॅप केलेले, BLOने मॅप केलेले हिरव्या रंगामध्ये दिसणार आहे। हे याचे कलर कोड आहेत। आता या ठिकाणी जर एखाद्या मतदाराचं नाव शोधायचं असेल तर टाईप हिअर इथे आपण नाव टाकून सर्च करू शकतो। तर आपण एका मतदाराचं मॅपिंग कसं करायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता या ठिकाणी 2002च्या मतदार यादीचा संदर्भ या ठिकाणी घेऊन आपण मॅपिंग करावायचे आहे। आता समजा एक मतदार आहे, आपण तो मॅप करून बघू। या मॅप इलेक्ट्रोल क्लिक केल्यानंतर आपणास असा डॅशबोर्ड दिसतो। त्यामध्ये आपला 2002चा जो डेटा आहे, 2002ची जी माहिती आहे या ठिकाणी आपल्याला फिलअप करायची आहे। आता या ठिकाणी लास्ट SIR स्टेट आहे महाराष्ट्र, ते सर्व BLOना ते ॲज इट इज येणार आहे। फक्त या ठिकाणी जो AC नंबर आहे तो AC नंबर या ठिकाणी आपल्याला 2002चा AC नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आता 2002ला जो AC नंबर असेल तो या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे। मतदार यादी 2002ची व्यवस्थित बघून या ठिकाणी आपल्याला तो नंबर टाकायचा आहे। त्यानंतर त्या 2002चा जो पार्ट नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। 2002चा पार्ट नंबर टाकल्यानंतर
आपण त्याचा जो सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. सिरियल नंबर टाकल्यानंतर नाव सर्च करायचं आहे. या ठिकाणी 2 नावे येतील. वरती जे नाव आहे ते करंट यादीमध्ये आहे, म्हणजे चालू जी यादी आहे त्या यादीमध्ये नाव आहे, आणि खालचं जे नाव आहे लास्ट SI डिटेल्स. जर दोन्ही मॅच झाले तर या ठिकाणी आपल्याला मॅपिंग हे यस करायचं आहे. जर मॅप नाही झाले तर आपण या ठिकाणी कोणती कारवाई करायची नाही. परत एकदा चेक करायचं आहे की आपले कुठेतरी चुकलं तर नाही. तर दोन्ही नाव मॅच झाल्यानंतर आपण यस या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा मॅसेज येतो, रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली. आपण मॅप केलेले वोटर आपल्याला मॅप इलेक्ट्रोल्स या ठिकाणी बघता येतात. आता या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय दिसतात की अनमॅप इलेक्ट्रॉल आणि ॲड प्रोजनी. आता समजा आपल्याला वाटलं की आपलं मॅपिंग केलेलं चुकलं तर आपण या ठिकाणी अनमॅप इलेक्ट्रोलसुद्धा करू शकतो आणि परत आपली माहिती या ठिकाणी मॅप करू शकतो. आता ॲड प्रोजनी काय आहे, तर या ठिकाणी ॲड प्रोजनीवर क्लिक केल्यानंतर या मतदाराची जी काही मुलं आहेत ते या ठिकाणी आपण प्रोजनी म्हणून ॲड करू शकतो. तर आपण करून बघूया की या ठिकाणी या मतदाराचा जो मुलगा आहे त्याचा या ठिकाणी एपिक नंबर टाकायचा आहे. एपिक नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी त्याचं नाव आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी ओपन होते. आता या ठिकाणी रिलेशन विथ इलेक्ट्रल म्हणजे या मतदाराचं नातं काय आहे ह्याच्याशी. याचं नातं समजा आपण मुलगा आहे तर मुलगा घ्यायचा आहे, सन घ्यायचा आहे. जर त्याचं नातू असेल तर ग्रँडसन घ्यायचा आहे, आणि नात असेल तर ग्रँड डॉटर घ्यायचा आहे, आणि मुलगी असेल तर डॉटर घ्यायचा आहे. तर या ठिकाणी हा मुलगा आहे तर त्यामुळे आपण इथे सन घेणार आहोत. सन घेतल्यानंतर इथे ॲड बटनवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी या मतदाराचा जो मुलगा आहे या ठिकाणी ॲड प्रोजनी म्हणून ॲड झालेला आहे. आता आपल्याला वाटलं की हा मुलगा चुकीनं ॲड झालेला आहे किंवा याचं या व्यक्तीशी काही संबंध नसताना आपण याला ॲड केले, तर आपण घाबरून जायचं काही कारण नाही. या ठिकाणी व्ह्यू आणि एडिट या प्रोजनीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याचं नाव दिसतं, आणि हे नाव आपण या ठिकाणी आपण डिलीट करू शकतो. या जे लाल बटन दिसत आहे त्या लाल बटनवर क्लिक केल्यानंतर त्याचं नाव या ठिकाणी डिलीट होतं आणि तो या ठिकाणी उडून जातो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी डिलीटसुद्धा चुकीचं मॅपिंग करू शकतो. आता आपल्याला वाटलं की हा वोटर अनमॅप करायचा आहे, तर या ठिकाणी अनमॅप इलेक्ट्रोल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खालती अनमॅप हे ऑप्शन दिसतं. अनमॅपवर क्लिक केल्यानंतर आपला जो वोटर आहे या ठिकाणी निघून जातो आणि परत व्हाईट पट्टीमध्ये जमा होतो. तर अशा प्रकारे आपण अनमॅप करू शकतो. त्यामुळे एडिटिंग आणि अनमॅप हे दोन्ही पर्याय आपल्यासाठी उपयुक्त आहेत. फक्त परत काम करण्यापेक्षा मॅपिंग करताना व्यवस्थित बघूनच मॅपिंग करायचं आहे, त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचेल. आता हा झाला नाव टू नाव मॅच करण्याचा पर्याय. या ठिकाणी नाव टू नाव मॅच करताना गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये आणि आताच्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे. आता हा झाला पहिला पर्याय. आता दुसरा पर्याय जो आहे तो आपण बघणार आहोत. आता एखाद्या व्यक्तीचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नाही आहे, परंतु आताच्या यादीमध्ये आहे. त्याचं मॅपिंग आपल्याला कसं करायचं आहे, तर आता त्यामध्ये जो दुसरा पर्याय आहे मार्क इलेक्ट्रल फॉर सेल्फ ॲज अ प्रोजनी, यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला मतदार यादी इथे ओपन होते. आता ज्या मतदाराचं मॅपिंग आपल्याला करायचं आहे त्या मतदाराची माहिती या ठिकाणी आपल्याला सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर त्या मतदाराची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते. आता मतदाराची माहिती या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मार्क सेल्फ ॲज प्रोजनी या बटनवर क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा परत डॅशबोर्ड दिसतो. आता या ठिकाणी त्या मतदाराचा जो नातेवाईक आहे, त्याचे आई, त्याचे वडील,
त्याचे आजी किंवा आजोबा यापैकी कोणाचेही जरी नाव 2002च्या मतदार यादीमध्ये असेल त्याचं मॅपिंग या मतदाराशी करायचं आहे. आता या ठिकाणी आपण AC नंबर घेऊ. AC नंबर घेतल्यानंतर त्याचा पार्ट नंबर जो 2002चा आहे तो घ्यायचा आहे आणि सिरियल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्या ठिकाणी सिरियल नंबर टाकल्यानंतर सर्च डिटेलवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी जो काही मतदार आहे या ठिकाणी त्याचे डिटेल्स या ठिकाणी दिसतात. आपण जो मतदार मॅप करायलो आहे त्या मतदाराचं नातं या मतदाराशी म्हणजे 2002च्या मतदाराशी काय आहे ते या ठिकाणी आपणाला टाकायचं आहे. तर या ठिकाणी रिलेशन विथ इलेक्टर या ठिकाणी आपण त्याचं मतदाराचं मॅपिंग करायचं आहे. आता आपण जो मतदार मॅप करायला आहे त्याचं नातं काय आहे या ठिकाणी आपल्याला दिसतं. जर त्याचा मुलगा असेल तर सन घ्यायचा आहे, मुलगी असेल तर डॉटर घ्यायचा आहे आणि नातू असेल तर ग्रँडसन आणि नात असेल तर ग्रँड डॉटर. या ठिकाणी रिलेशन सिलेक्ट केल्यानंतर आपणाला ॲड बटनवर क्लिक करायचं आहे. ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर प्रोजनी ॲड सक्सेसफुली अशा प्रकारे मॅसेज येतो आणि जो मॅप झालेला वोटर आहे तो मॅप्ड इलेक्टर या टॅबवर जातो. आता समजा आपल्याला वाटलं की हा चुकून आपला मॅप झालेला आहे, याचा या प्रोजनीशी किंवा याच्या नातेसंबंधाशी काही संबंध नाही असं जर वाटलं तर आपण डिलीट मॅपिंगवर क्लिक करून परत त्याला आपण डिलीट करता येते आणि परत आपण अनमॅप या इलेक्टरमध्ये त्याला आणता येते. तर अशा प्रकारे जे प्रोजनी आहे त्या या प्रकारे आपल्याला ॲड करता येते. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी नववधू आहे म्हणजे दुसऱ्या मतदारसंघातून किंवा दुसऱ्या यादी भागातून आपल्याकडे नवीन लग्न होऊन आलेली आहे, तिचं मॅपिंग तिच्या नवऱ्याशी तिच्या हजबंडशी करायचं नाही. तर तिचं मॅपिंग करता वेळेस तिच्या आईवडिलाची नातं काय आहे, त्या आईवडिलाशी आजी आजोबाचं संबंध 2002शी असेल तर त्याचं मॅपिंग या ठिकाणी करायचं आहे. नववधूचं मॅपिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण BLO ॲपमध्ये SIR मॅपिंग कसं करावं हे दोन्ही प्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत. या ठिकाणी परत एकदा सांगतो की ज्या मतदाराचे नाव 2002च्या मतदार यादीमध्ये आहे व 2000 आताच्या 24मध्ये पण आहे त्याचं मॅपिंग आपल्याला पहिल्या टॅबमध्ये ओपन करून करायचं आहे. आणि ज्यांचं नाव 2002मध्ये नाही आहे परंतु आताच्या यादीमध्ये आहे त्याचं मॅपिंग ॲज अ प्रोजनी म्हणून करायचं आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही पर्याय या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्राला शेअर करायला सुद्धा विसरू नका.